छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलाय। पात्र शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी 5,975 कोटी रुपयांची गरज आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वाच्या झटपट बातम्या। प्रत्येक जिल्ह्याची बातमी या व्हिडिओमध्ये समावेश करण्यात आली आहे, त्यामुळे व्हिडिओला कृपया करून शेवटपर्यंत बघा। कर्जमुक्तीसाठी केवळ 500 कोटी रुपये मंजूर, एकूण 5,975 कोटी रुपयांची गरज आहे। कमी रकमेमुळे सहकार विभागापुढे वितरणाचा पेच, कर्जमाफीसाठी निधी वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी। सीसीआयची कापूस खरेदी 4.5 लाख क्विंटलवर, परभणी हिंगोली जिल्ह्यातील स्थिती, खाजगी खरेदी 1.95 लाख क्विंटल। राज्यात जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी सुरू झाली आहे। ऊस गाळपात यंदा 66.4% झाली वाढ, पुणे विभाग गाळपामध्ये अग्रेसर तर कोल्हापूर साखर उतार्यामध्ये अग्रस्थानी। यंदा साखर हंगामाला लवकरच सुरुवात झाली आहे। मुक्त व्यापार करारात शेती डेअरीला संरक्षण, भारताने न्यूझीलंड सोबत केलेल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीतून डेअरी, सोयाबीन, मक्यासह इतर शेतीमालांना महत्त्व देण्यात येत आहे। लिंबूवर्गीय रोगमुक्त रोपांची निर्मिती व्हावी, जैन हिल्स येथील लिंबूवर्गीय परिषदेमध्ये विविध शिफारशी, यासाठी शासन वेळोवेळी मदत करणार। देशात रब्बी पेरणी क्षेत्रामध्ये 8 लाख हेक्टरने झाली वाढ, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची माहिती। अनुकूल हवामान आणि जमिनीतील पुरेसा ओलावा यामुळे यंदा रब्बी हंगामात वाढ झाली आहे। हमीभावाने भात खरेदी वेगात सुरू, साठा 12% वाढला, अधिक निर्मितीला संधी। भारतातील सरकारी गोदामातील भात साठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास 12% वाढला असून विक्रमी टप्प्यावर पोहोचला आहे। शेतकरी मायक्रो फायनान्स व सावकाराच्या जाळ्यात, राज्यातील शेतकऱ्यांना यावर्षी अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे शेतकरी खाजगी सावकारांच्या जाळ्यात अडकला आहे। भूजल पातळी वाढली, रबीला मिळणार आधार, GSDAचा अहवाल। यंदा झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील भूजल पातळीमध्ये लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे। हिवाळ्यात महत्त्व असलेली मेथी गडगडली, भाजीपाल्यांची आवक सर्वसाधारण असून सुद्धा भाजीपाल्यांचे भाव मिळत नाही। नाशिक बाजारातील पालेभाज्यांचा दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। द्राक्ष निर्यातदार शेतकऱ्यांच्या संख्येत झाली घट, गतवर्षीच्या 42,000हून थेट 9,000वर नोंदणी। यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील द्राक्ष बागांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांना 24 जानेवारीपर्यंत करता येणार ई-पीक पाहणी, शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयामध्ये न जाता आपल्या मोबाईलवरून पिकांच्या सातबारावर नोंदणीसाठी ई-पीक पाहणी करता येणार आहे। शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। रब्बी हंगामातील पिकांना रात्री पाणी पुरवठा करताना जीवाचा धोका असल्याकारणाने दिवसा वीज पुरवठा करावा अशी अनेक शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे। नाफेडचा धसका, व्यापाऱ्यांनी वाढवले सोयाबीनचे दर, अनेक जिल्ह्यात नाफेडद्वारे सोयाबीनची खरेदी सुरू झाल्याने खाजगी बाजारामध्ये सोयाबीनला क्विंटल मागे 300 रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना थोडाफार फायदा। तुरीच्या शेंगाचे भाव वधारले, ग्राहकांची मिळते तुरीच्या शेंगांना अधिक पसंती। बाजारामध्ये मागणी वाढल्याने 80 ते 100 रुपये किलोने तुरीच्या शेंगा विकल्या जात आहे। लाल कांद्याची बांगलादेशात वारी, 72 दिवसांमध्ये 22,000 क्विंटल निर्यात। कांद्याचा भाव वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा, सध्या बाजारामध्ये लाल कांद्याला 24 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। ई-पीक पाहणी नोंदणीपासून वंचितांना ऑफलाईन संधी, कोडे यांची माहिती। राज्यात खरीप हंगाम सन 2025 मध्ये मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न करू शकलेल्या शेतकऱ्यांना ऑफलाईन नोंदणी करण्याची संधी। जिल्ह्यातील एकल महिलांना सरकार देणार मदतीचा हात, शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी संकल्पना, महिलांना योजनेसाठी लाभ देण्यासाठी समिती नियुक्ती। दिव्यांगांचे शुभमंगलम थेट बँक खात्यामध्ये जमा होणार 2.5 लाख रुपये, मात्र यासाठी 50% रक्कम 5 वर्षाकरता मुदत ठेवी ठेवणे अनिवार्य असणार। केडगावमध्ये कांद्याच्या आवकेमुळे दरात झाली घट, पालेभाज्यांची आवक वाढली। फ्लावर, हिरवी मिरची, भोपळा, गवार आणि वांगी पालेभाज्यांची आवक वाढली आहे। अनेक जिल्ह्यातील सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली आहे। विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता।
कोकाटे यांना तात्पुरता दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने दिलेली शिक्षेला स्थगिती. रमी प्रकरणाची सुनावणी 30 रोजी होणार. अनेक जिल्ह्यांमध्ये सिंचाईची कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याने दरात सुद्धा वाढ झाली आहे. विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. चांदीच्या दरात थेट 14,000 झाली वाढ. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि वाढत्या मागणीमुळे सोन्या चांदीच्या दरात लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. मका, ज्वारी यासह भरड धान्य खरेदीच्या नोंदणीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हमीभावाने शेतमाल विक्रीसाठी सर्वात आधी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक. अनेक जिल्ह्यात मक्याच्या आवकेत वाढ झाली आहे. विविध बाजार समितीमधील मक्याचे असणारे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 40 लाख महिलांचा लाभ थांबण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेतील हप्ते अखंडपणे चालू ठेवण्यासाठी महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन. कांद्याचे दर घसरले, शेतकरी झाले चिंताग्रस्त. लासलगावला गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये 775 रुपयांनी कांद्याची घसरण झाली आहे. दस्तावेजावर आता राहणार QR कोड. पारदर्शक प्रशासनासाठी जिल्हा प्रशासनाचा उपक्रम. कुठेही आणि कधीही कागदपत्र पाहता येणार. दस्तावेजाची होईल आता त्वरित पडताळणी. सरकारी गोदामे तांदळाने भरली. खुल्या बाजारामध्ये MSP पेक्षा कमी किमतीमध्ये तांदळाची होत आहे खरेदी. देशात तांदळाच्या साठ्याने आतापर्यंत उच्चांक गाठला आहे. प्रलंबित प्रस्ताव डिसेंबर अखेर मंजूर करा. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया बँकांना दिल्या सूचना. त्याद्वारे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाला मिळणार चालना. कापूस खरेदी केंद्रांना सीसीआयची मान्यता. शेतकऱ्यांना हमीभावाने कापूस खरेदी करण्यासाठी सिल्लोड तालुक्यामध्ये अल्ट्राजेनिक प्रेसला सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रांना मान्यता दिली आहे. मागासवर्गीय योजनांना खीळ. कल्याण योजनेसाठी 5 कोटींची निधींची तरतूद. मात्र जिल्हा परिषदेच्या सीईओंची मान्यता नाही. लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. थंडी वाढणार. राज्यात थंडीचा कडाका वाढत असून गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये किमान तापमानामध्ये घसरण होत आहे. किसान सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी रखडली. शेती वाटप, खरेदी, बक्षीस आदी कारणामुळे 1 फेब्रुवारी 2019 नंतरच्या जमीनधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ झाली असून विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 2 महिन्यात सोयाबीन निर्यातीत 38% झाली वाढ. सोपाचा अंदाज. पूर्ण हंगामात मात्र सोयाबीन निर्यातीचा टक्का घसरला आहे. ऊसाचा निर्यात कोटा वाढला. अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळवा. राष्ट्रीय साखर कारखान्यांनी महासंघाची केंद्र सरकारकडे मागणी. ऊस बिलावर परिणाम होण्याची शक्यता. दर पडून केळींची खरेदी सुरू. केळी लागवडामध्ये देशात जळगाव जिल्ह्यात अधिक असते, पण केळीची खरेदी खानदेश, विदर्भ भागातून देखील होत आहे. शेतीसाठी आर्थिक तरतूद वाढवा. संसदीय समितीची सरकारला शिफारस. देशातील कृषी क्षेत्रांना अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये वाढ करण्याची होत आहे मागणी. AI तपासणार पाण्याची गुणवत्ता. कोल्हापुरामध्ये शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केले तपासणी मॉडेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेन्सर आणि इंटेलिजन्स ऑफ थिंग यांचा वापर करून शेतीपिकांचे उत्पन्न वाढणार आहे. तुमचा मौल्यवान वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.